SBP क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 4 पाहणार आहोत. खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. ह्या संख्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. आता आपण पहिली संख्या इथे घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 म्हणजे किती? 25 लक्ष. 25 लक्ष 79,899. 30 लक्ष किंवा 30,70,506. बघा इथे दशकच्या जागेवर काहीच नाही, म्हणून आपण त्याला अक्षरात लिहिताना सोडून लिहिलं नाही. 30,70,506. 45 लक्ष किंवा 45,71,504. हे बघा आता 21 लक्ष. आता इथे 10,000च्या जागेवर 0 आहे, 9,000च्या जागेवर आहे, म्हणून 9,000. 21 लक्ष 9,900. दशक आणि एककच्या स्थानावर नाही, म्हणून आपण ते लिहिलेलं नाही. 43 लक्ष 7,000. इथे सुद्धा 10,000 या स्थानावर 0 आहे, हजाराच्या जागेवर 7 आहे, म्हणून 7,854. इथे बघा आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्षपर्यंत 0 आहेत, आणि 10 लक्षला 5 आहे, म्हणून फक्त आपण काय लिहिणार आहोत? 50 लक्ष. बाकी सर्व 0 म्हणून आपण ते लिहिले नाहीत. 50 लक्ष. इथे सुद्धा बघा इथे मध्ये 0 आहेत. शतकच्या जागेवर 0, हजाराच्या जागेवर 0, 10,000च्या जागेवर 0, लक्षच्या जागेवर 0, म्हणून आपण यांचा उल्लेख लिहिताना आपण इथे करणार नाही. बघा काय तयार होतं आपलं? 60 लक्ष. 60 लक्ष. 10, फक्त 10 आहे म्हणून 10. 60 लक्ष 10. इथे बघा इथे सुद्धा आपण तसंच करणार आहोत. बघा शून्याचा उल्लेख इथे, त्या स्थानावर जे 0 त्यांचा उल्लेख इथे करणार नाही. 70 लक्ष 100. 80 लक्ष 1,000. बघा 1 हा हजाराच्या जागेवर आहे, आता बाकी 0 आहेत, म्हणून 80 लक्ष 1,000. 90 लक्ष 10,000. 90 लक्ष 10,000. हा जो 1 आहे 10,000च्या जागेवर आहे. 10 शब्द जिथे येतो, 10,000, 10 लक्ष, तिथे आपण 2 अंक मिळून तयार होणारी संख्या आपण एकत्र उच्चारतो. 10,000 म्हणून इथे 10, हे 2 अंक मिळून जी संख्या तयार झाली 10, याला आपण उच्चारण करणार आहोत. 90 लक्ष 10,000. इथे आपण 90 बी का उच्चारलं? बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि 10 लक्ष. बघा 10 लक्ष आलं आहे, म्हणून हे 2 अंक मिळून होणारी संख्या आपण उच्चारणार आहोत. 90 लक्ष 10,000. इथे बघा ते एकदम सोपं आहे. सर्व 0, बाकीच्या सर्व स्थानांवर 0 आहे, आणि लक्षण जसं लक्षाच्या जागेवर आपण
लक्षच्या जागेवर 1, दशलक्षच्या जागेवर 9. म्हणून हे 2 अंक आपण उच्चारणार आहोत. 91 लक्ष, बाकी 0 आहे म्हणून लिहायची गरज नाही. 91 लक्ष. बघा ही संख्या आता व्यवस्थित लक्षात घ्या. 99 लक्ष, 99,999. आता तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल की आपण अक्षरात लिहिताना काय काळजी घ्यावी. शून्याच्या जिथे असतो तिथे शून्य ज्या स्थानावर असतो ते स्थान आपण लिहिताना सोडून देणार आहोत. तर आपला पुढचा प्रश्न आहे, काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांच्या ठेवी खाली दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला फक्त वाचायच्या आहेत. बँकेत काही महिलांनी पैसे ठेवले आहेत ते आपण वाचणार आहोत. बघा पुणेच्या सहकारी बँकेत आपण किती आहेत बघा, 94,29,408. बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. म्हणून आपण इथे 94,29,408. इथे 61 लक्ष. नाशिकला आपण पाहूया, नाशिकच्या पतपेढीत किती आहेत ते बघा, 61,07,000. बघा 7,000च्या स्थानावर आहे म्हणून 7,187. आता नागपूर जिल्ह्यात बघा 46,53,570. अहमदनगर जिल्ह्यात बघा 45,43,159. औरंगाबाद जिल्हा पाहूया आपण 37,01,000. बघा हा 1 हा हजाराच्या जागेवर 10,000चं स्थान 0 आहे ते आपण उच्चारणार नाही. 37,01,282. आता यवतमाळ जिल्हा पाहूया 27,72,348. 58,49,651. आता तुम्हाला संख्या वाचता येणार असं मी समजतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.